मी माझ्या रेंटेड घराची किचनची क्लिनिंग आणि किचन ऑर्गनाईज कसं करून ठेवते ना, ते आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. हॅलो, तर मी मिनल स्वागत करते आजच्या एका मिनी ब्लॉगमध्ये. तर आज मी तुम्हाला माझं किचन काउंटर क्लिनिंग आणि ऑर्गनायझेशन दाखवणार आहे, ज्यामुळे तुम्हाला काहीतरी मोटिवेशनल भेटेल. तर बऱ्याच वेळा काय होतं ना, की रेंटवर असलं की आपण किचन म्हणा, घर म्हणा, इतकं स्वच्छ ठेवत नाही. पण माझं तसं नाही आहे. मला पूर्ण घर स्वच्छ ठेवायला फार आवडतं. घर ऑर्गनाईज करून ठेवलं की आपल्याला घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असते. आपण जसं रोज मेकअप वगैरे करतो, रोज छान दिसतो, तसं आपल्याला पॉझिटिव्ह वाटतं. तसं आपलं घर देखील सजावट करून ठेवलं तर आपलं घरामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण होत असते. त्यासाठीच मला वाटलं नव्हतं की मी रेंटवर आहे आणि इतक्यासारख्या काही बजेट फ्रेंडली अशा काही गोष्टी मी किचनमध्ये परचेस करेल. तर अशाच काही गोष्टी आहेत ज्या मला किचनवरती ठेवायला, किचन काउंटरवर ठेवायला खूप पसारा होऊन जायचा आणि किचन काउंटर करताना बऱ्याच वेळा सगळ्या वस्तू हलवायला खूप प्रॉब्लेम यायचा. अशा वेळेस मग मी ऑनलाईन काही प्रॉडक्ट्स मागवलेले आहे, जे की मला खूप म्हणजे स्वस्त किमतीमध्ये मिळालेले आहे. जसे की 2-3 रॅक आहे, कपबशीची रॅक. आणि मला बऱ्याच ताईंनी कमेंट केली होती, कपबशी तुमची खूप छान आहे. तर तो स्टँडसुद्धा मी आज तुम्हाला इथे वरती टॅग करून देणार आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊनच टाकेल, नाही तर वरती तुम्हाला टॅग केलेलं दिसेल. तुम्ही जाऊन नक्कीच टॅग करू शकता. ॲज इट इज तुम्हाला सेम तसंच मिळणार नाही, पण त्याच्याच रिलेटेड मी तुम्हाला इथे वरती टॅग करूनच देईल. त्यानंतर किचन छान असं डीप क्लिनिंग करायचं होतं, त्यासाठी किचन छान घुसून घेतला, व्यवस्थित धुवून घेतला. त्यानंतर बघा, ही छोटीशी रॅक अशी मी ऑनलाईन मागवलेली होती. खूप छान मस्त रॅक निघाली आहे. हँगिंग वॉलसुद्धा मागवलेलं होतं. त्यानंतर ही कपबशीचं छोटंसं असं स्टँड. त्यानंतर मग व्यवस्थित माझं जे काही ऑर्गनायझर आहे सगळं किचन काउंटरवर आवरून घेतलं. आणि अशा पद्धतीने माझी दिवसाची सुरुवात आणि रात्रीची सुरुवात अशी किचनपासून स्वच्छ आणि सुंदर पद्धतीने होत असते. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. याची पूर्ण व्हिडिओ बघायची असेल तर खाली लिंकवरती जाऊन तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण बघू शकतात. अशा पद्धतीने मी माझं किचन नेहमीच ऑर्गनाईज आणि क्लीन करून ठेवते. तर या काही गोष्टी आहेत ज्या माझ्या रोजच्या डेली रुटीनमध्ये मी करत असते. रेंटवर असलो म्हणून काय झालं ना, की आपण किचन आणि आपल्या घराची आणि आपल्या आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे. चला, भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.